राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्या विरोधात गरळ ओकायला सुरुवात केली आहे। निशिकांत दुबेंच्या पाठोपाठ आता मनोज तिवारींनी राज ठाकरेंविरोधात गरळ ओकली आहे। राज ठाकरे हे राजकीय कचराकुंडीत गेल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। बघूया याचं राजकारण काय चालू आहे ते पहिलं बघा तुम्ही। हे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आत्ताच सांगतोय, मी माझ्या पत्रामध्ये पण दिलं होतं, आम्ही हिंदू आहोत, हिंदी नव्हे। पण हिंदुत्वाच्या बुरख्या खालून जर समजा तुम्ही माझी मराठी संपवायला येणार असाल, माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार पण नाही। राज ठाकरेंनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर आपण किती कडवट आहोत अशी रोखठोक भूमिका घेतली आहे। हिंदी भाषा सक्तीच्या आडून मराठी भाषा संपवायला भाजप निघाल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला। राज ठाकरेंच्या आरोपानंतर उत्तर भारतीय नेतेही आता राज ठाकरेंच्या विरोधात गरळ ओकू लागलेत। भोजपुरी अभिनेता आणि भाजप नेता मनोज तिवारीने सुद्धा राज ठाकरेंवर जहरी टीका केली। राज ठाकरेंचं राजकारण संपलेलं आहे, राज ठाकरेंसोबत जाणार तेही संपणार असं भाकीत तिवारींनी केलंय। इस देश की और महाराष्ट्र की जो प्रांतीय एकता है, भाषाई एकता है, जो सौहार्द है, भाईचारा है, उसको तोड़ने वाला प्राणी है। इसलिए राज ठाकरे को जिसको जो कहना है कहें, लेकिन हमेशा याद रखें कि ये व्यक्ति जो अब राजनीति के कूड़ेदान में जा चुका है, उसको वापस जिंदा करने का प्रयास किसी भी टिप्पणी से न हो, ऐसा मैं प्रार्थना करता हूं। इनको महाराष्ट्र की जनता कहीं नहीं टिकाती है, कहीं नहीं बिठाती है, और जो राज ठाकरे के साथ जाएगा वो भी समाप्त हो जाएगा महाराष्ट्र। राज ठाकरे संकुचित वृत्तीचे असल्याचा आरोप करतानाच भाजप हा कायम मराठीचा सन्मान करत असल्याचा दावा सुद्धा मनोज तिवारींनी केलाय। महाराष्ट्र, महाराष्ट्रीयन, मराठी भाषा, इसकी अस्मिता, इसका जो पालन करती है भारतीय जनता पार्टी, उसके आगे कोई भी मराठी संस्कृति का वैसा आदर नहीं कर सकता। ये लोग तो मराठी संस्कृति का अनादर कर रहे हैं राज ठाकरे जी। राज ठाकरेंनी आपला हिंदीला विरोध नसल्याचं ठासून सांगितलंय। आपल्यासारखी चांगली हिंदी महाराष्ट्रात कोणताही नेता बोलत नसल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। हिंदी बोलण्यास नसून हिंदी सक्तीला विरोध असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। भाषा कोणतीही वाईट नसते, कधीच वाईट नसते, जगातली कुठची भाषा वाईट नसते। हिंदी ही काही वाईट भाषा नव्हे। आमच्यावर लादणार असाल, नाही बोलणार जा। आणि लहान मुलांवरती तर नाहीच नाही। राज ठाकरे हिंदी सक्तीच्या विरोधात मैदानात उतरल्यानंतर भाजपचे उत्तर भारतीय नेते झाडून मैदानात उतरले। राज ठाकरेंच्या हिंदी सक्तीच्या विरोधात आता सगळेच बोलतायत, पण गुजरातमध्ये हिंदी भाषिकांना पिटावून लावल्याच्या मुद्द्यावर एकही भाजप नेता बोलायला तयार नाहीये। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नवी दिल्ली।